आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याने हा सगळा संसार प्रपंच उभा करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये केलं. 2 मुलं आहेत. अरुणराव आपल्या गावचे उपसरपंच आहेत. गावच्या तालुक्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. दुसरे संजयजी हे शेती करतात. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारी ही माता भगिनी आहे. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणजे 100 वर्षांचं आयुष्य आहे, पैकीचं अर्ध रात्रीमध्ये जाणार आहे. जे राहिलं त्याच्यामध्ये लहानचं मोठं व्हायला काही आयुष्य लागणार आहे. त्याच्यामध्ये काही पीडा रोग क्षय व्याधी ज्या उपजता माणसाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार येतात त्याच्याकरता काही आयुष्य जाणार आहे. आणि जे राहिलं त्याच्याबद्दल महाराज विचार करतात काय भजनासी उरले ते पाहेगा. मग त्याच्यातून जे उरलंय त्याच्यामध्ये तुला आनंद घेण्याकरता किती काळ उरलेला आहे याचं चिंतन महाराज आपल्याला करायला सांगतायत. भजन शब्दाचा दुसरा अर्थ आहे आनंद. आपल्याला एक भजन सर्वांना माहिती आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. पण हे जे भजन हे भजन मर्यादित लोकांना करता येत आहे. टाळ सर्वांना वाजवता येत नाही, वीणा सर्वांना लावता येत नाही, मृदंग सर्वांना वाजवता येत नाही, हार्मोनियम सर्वांना वाजवता येत नाही, सर्वांना स्वरात म्हणता येत नाही. पुढे जो स्वरात म्हणतो त्याच्या स्वरात मागच्या सगळ्यांना म्हणता येत नाही. अशा अनेकांच्या अनेक अडचणी असतात. आणि म्हणून हे जे भजन आहे हे भजन सगळ्यांना करता येत नाही. तरी महाराज म्हणतात काय भजनासी उरले ते पाहेगा. याचा अर्थ कृतियुक्त भजनाची अपेक्षा महाराजांना नाही आहे. त्या भजनाची जी फलश्रुती आहे त्याच्यावर महाराजांचा विशेष भर आहे. काय होतं भजनाच्या वेळेला? भजनाच्या प्रक्रियेच्या पूर्वी महाराजांनी सांगितले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की भजन करण्याकरता तुमच्याकडे 2 तासाचा वेळ असेल ना, त्याच्यापैकीचा अधिकाधिक वेळ खर्च झाला तरी चालेल, पण हे सगळं अगोदर लावून द्या. म्हणजे त्या भजनामध्ये सुसूत्रता असली पाहिजे अशी महाराजांची अपेक्षा आहे. मग लावणी मृदंग लावून घ्यावा लागतो. अनेक सगळी टाळकरी मंडळी मालकरी कीर्तनकार प्रवचनकार आपण सगळे आहात. अनेक वेळेला सप्ताह कीर्तन प्रवचनात पाहिले, स्टेजवर व्यासपीठावर कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वीचा बराचसा काळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातो. मग मृदंग लावून घ्यावा लागतो, टाळही लावून घ्यावा लागतो. असं तर आपण घेताना टाळ कोणता पण उचलतो, पण दुकानदाराकडे आपण जेव्हा टाळ घ्यायला जातो त्यावेळेला मात्र तो ते टाळाच्या दोन्ही टाळांचे स्वर मॅच करून देत असतो. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे जेव्हा कोणीतरी एखादा तज्ज्ञ गायक येतो त्यावेळेला त्या ढिगातला कोणताही टाळ उचलत नाही. तो हा उचलतो, पुन्हा चौबदाराला सांगतो तो ठेवतो दुसरा, पुन्हा तो ठेवा दुसरा आणा, पुन्हा तो ठेवा दुसरा. आणि मग तो वाजून पाहतो. का बरं? हा वीणा ज्या स्वरामध्ये आहे त्या स्वरामध्ये मृदंग असला पाहिजे, त्याच स्वरामध्ये तो टाळ असला पाहिजे, त्याच स्वरामध्ये पुढे म्हणणारा असला पाहिजे आणि त्याच स्वरात मागे म्हणणारे त्याच्यासोबत असले पाहिजे. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला कुठेतरी कडेला एखादा मनुष्य बसलेला असतो की ज्याला हे भजन कशाबरोबर खातात काही माहिती नसतं. आता मग ते काही खात नाही म्हणा, पण सांगण्याचं तात्पर्य याला त्याच्यातलं काही अंग नसतं. ते कोणता अभंग म्हणतायत, का म्हणतायत, हा या प्रसंगाशी सुसंगत आहे का नाही याच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं, काही माहितीसुद्धा नसतं. फक्त भजन चाललं एवढंच माहिती असतं. हे चारही एकत्र लावलेत ते पण त्याला माहिती नसतं. परंतु मात्र जेव्हा हे सगळं एका स्वरात असतं त्यावेळेला मात्र याचा अजिबात गंध किंवा ज्ञान नसलेला माणूससुद्धा बसल्या बसल्या त्याची मांडी मात्र अशी हालायला सुरुवात करते. तो बसल्या बसल्या त्याची बोटं त्या तालावर तो हलवण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी बसल्या बसल्या त्याची मान डोलायला लागते. कुठेतरी बसल्या बसल्या त्याच्या हातातला जो मोबाईल असतो तो मोबाईल आपोआप खाली ठेवला जातो आणि यांचं नेमकं काय चाललेलं आहे त्याच्याकडे त्याचे कान जातात. जेव्हा त्याच्यातला कोणतंही ज्ञान नसलेला माणूस या सगळ्या प्रक्रियेकडे पाहतो, त्याचं लक्ष तिकडे जातो, तो त्याच्यावर डोलायला सुरुवात करतो, त्याची मांडी ताल धरायला सुरुवात करते, त्याची बोटं ताल धरायला सुरुवात करतात ना, याचा अर्थ ते भजन यशस्वी झालं. तेव्हा ते भजन यशस्वी आहे. ज्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे त्यांना आनंद मिळाल्यावर भजन यशस्वी नाही आहे.
ज्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही त्यांनाही आकर्षित करून घेण्याची क्षमता जेव्हा त्या भजनामध्ये येते त्यावेळेला ते भजन यशस्वी आहे आणि त्याच्यातून जो निर्माण होतो त्याचं नाव आनंद आहे. आणि म्हणून भजन शब्दाचा दुसरा अर्थ आहे आनंद. कृतीचं भजन सगळ्यांना करता येणार नाही, मग आम्हाला आनंद घेता येणार नाही का? आम्हाला कोण म्हणतं आम्हाला मृदंग लावता येत नाही, आम्हाला मृदंग वाजवता येत नाही म्हणजे आम्हाला भजन जमणार नाही, आम्हाला टाळच वाजवता येत नाही, भजन जमण्याचा प्रश्न कुठे राहिला? आम्हाला वीणा वाजवता येत नाही, आम्हाला पुढे म्हणता येत नाही, पुढे जे म्हणतात त्याच्या मागे आम्हाला स्वरात म्हणता येत नाही, आम्ही मागे म्हणतो पण म्हणत नाही, आम्ही ओरडतो. खूप छान गोड गाण्याच्या करता खूप सुंदर गळा असावा लागतो, खूप सुंदर स्वर असावा लागतो. आम्हाला तर देवानं गळा नाही दिला, नरडं दिलंय आणि मग आम्हाला भजन जमणार नाही का? महाराज म्हणतात असं होणार नाही. जगातल्या प्रत्येकाला भजन करण्याचा अधिकार आहे. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. जगात मनुष्य म्हणून जन्म मिळाला ना, मग तो कुठेही मिळू द्या, जगाच्या कानाकोपऱ्यात म्हणतो मी, नुसत्या महाराष्ट्रापुरता विचार नको, तर तो प्रत्येक माणूस हा भजनशील आहे. त्याच्या मनात देवाबद्दलचं प्रेम, सद्भाव, श्रद्धा आहे. मग त्याला त्याचा हे बघा, आत्ता कोण माणूस देवाला मानतो मानत नाही सोडून द्या. मी असं सांगत होतो की बाबा आम्हाला हे कुठल्याही प्रकारची कृती जमत नसेल तर मग आम्हाला भजन जमणार नाही का? महाराज म्हणतात भजन सगळ्याचा अधिकार आहे. आपल्याला कळायला लागल्यावर आपण काय सांगायला लागलो, आपल्याजवळ जगाची माहिती आली आणि मग आपण जगाला काय देतो त्याचा विचार सोडा. सगळी माणसं माझ्या समोरची, कोणाच्या तरी आजीच्या आजोबाच्या बोटाला धरून आपण मंदिरामध्ये गेलो. जेव्हा आपल्याला मम्मीला मम्मी नव्हतं म्हणत आपण, तेव्हा आईला आई म्हणता येत नव्हतं, बाबाला बाबा म्हणता येत नव्हतं, तेव्हा सुद्धा माणसं मंदिरामध्ये जाऊन देवाला नमस्कार करत होती का नव्हती करत? करत होती. याचा अर्थ स्वभावतः आपण भजनशील आहोत. 4 पुस्तकं शिकलो, त्याच्यातली माहिती आमच्याजवळ आली आणि मग तिथून पुढे आम्ही विकल्प मांडायला लागलो. एरवी मात्र आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दलचा सद्भाव आहे. सगळी माणसं रोज मंदिरात येत नाहीत, पण माणसं भजनशील आहेत, त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहे, सद्भाव आहे, श्रद्धा आहे. मंदिराच्या समोरून जाताना गाडी चालवता चालवता माणसं मंदिर पाहिल्यावर डोकं हलवतात का नाही हलवत? मान हलवतात. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहे असं म्हणतात. पण देवाबद्दल प्रेम, सद्भाव, श्रद्धा जरी असली तरी सुद्धा ती व्यक्त करण्याकरता त्यांना प्रत्यक्ष मंदिरामध्ये येता येत नाही, पण प्रेम आहे देवाबद्दल. आणि म्हणून सगळ्यांना हे भजन करता येणार आहे. या भजनाच्या कृतीवर लक्ष देऊ नका, भजनाच्या फलश्रुतीवर लक्ष द्या. कृतीचं भजन सर्वांना जमणार नाही, पण भजनाची जी फलश्रुती आहे ना त्या अंगानं हे भजन सगळ्यांना जमणार आहे. महाराज म्हणतात काय त्याची फलश्रुती आहे? जेव्हा हे सगळं लावलेलं असतं, म्हणजे मृदंग एका स्वरात असतो, त्याच स्वरात विना असतो, त्याच स्वरात टाळ असतो, त्याच स्वरात पुढे म्हणणार असतो, त्याच स्वरात मागे म्हणणार असतो, आणि हे सगळे जेव्हा एका स्वरात असतात त्यावेळेला त्याच्याशी संबंध नसलेल्या लोकांना जो आनंद मिळतो ना, याचा अर्थ भजन क्रियेची मूळ त्याचा अर्थध्वनी आहे की त्याचा आनंद. आणि महाराज म्हणतात आनंद कोणाला निर्माण करता येणार नाही. जगातल्या प्रत्येकाला आनंद निर्माण करण्याचं ज्ञान आहे. कोणी त्या भजनातून करतो, कोणी शेतीतून करतो, कोणी आपल्या कंपनीत करत असलेल्या सेवेतून करतो, कोणी आपल्या डॉक्टरी पेशातून करतो, कोणी राजकारणातून करतो, कोणी समाजकारणातून करतो, कोणी शिक्षक म्हणून करतो, कोणी सून म्हणून आनंद निर्माण करते, कोणी सासू म्हणून आनंद निर्माण करते, कोणी बाप म्हणून आनंद निर्माण करतो, कोणी एकत्र कुटुंब पद्धतीच्या करता आपण केलेला जो त्याग आहे त्याच्यातून आनंद निर्माण करतो, कोणी भाऊजी असली तरी ती आनंद निर्माण करते, कोणी नणंद असेल तरी ती आनंद निर्माण करते. आपल्या दिवसभराच्या कृतीतून आपल्याला जर कोणाच्या गालावर हसू आणता आलं तर ते आपण केलेलं देवाचं भजन आहे. मी दिवसभर जिवंत होतो, पण माझ्या जिवंतपणामध्ये माझ्यामुळे कोणाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला, कोणाच्या गालावर हसू आलं, कोणाचा चेहरा सेल्फी काढण्यायोग्य झाला, आपल्यामुळे जर कोणाच्या गालावर हसू आलं असेल, त्याच्या मनामध्ये जर प्रसन्नता निर्माण करता आली असेल तर ते आपण केलेलं देवाचं भजन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून मी बोललो भजन जगातल्या प्रत्येक माणसाला करता येतं, फक्त त्याचा तेवढा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या केलेल्या दिवसभराच्या कृतीकडे असला पाहिजे. देवानं आपल्याला इथे जे पाठवलंय ना, इथे त्यानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही. पूर्व प्रस्तावनेत मी बोललो होतो की इथे त्यानं मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नाही.
दोन्ही गोष्टींच्या संबंधाने आम्हाला तक्रार आहे, पण या दोन्ही गोष्टी न देताना त्यानं आमच्यावर एक उपकार केला आहे. काय उपकार केला आहे? त्यानं आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म आणि मृत्यूचं स्वातंत्र्य जरी दिलं नसलं तरी जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. हा देवाचा आपल्यावर उपकार आहे. आपल्याला त्यानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही. बरं, जरी त्यानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नसलं तरी त्यानं जिथे जन्म दिलाय तिथे त्यानं आपलं नुकसान काय केलंय? त्यानं नाही देऊ द्या जन्माचं स्वातंत्र्य, पण जन्माचं स्वातंत्र्य दिलं नसलं तरी त्यानं आमचं नुकसान नाही ना केलं काही. दोन अंगानं पहा, एक भौतिक अंगानं, एक आध्यात्मिक अंगानं. भौतिक दृष्ट्या आपल्याला अमृतवाहिनीच्या काठावर जन्म मिळाला आहे, जिच्या काठावर अमृत वचनं लिहिली गेली. बसल्या बसल्या कधीतरी मनामध्ये विचार करा, जर या प्रवरेच्या काठावर जन्म मिळण्याच्या ऐवजी अजून एक 5-10 किलोमीटर इकडच्या बाजूला जर मिळाला असता तर आत्ता तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्या क्वालिटीचं, ज्या योग्यतेचं आहे तसंच असतं का? ज्या उंचीचं आहे तसंच असतं का? आपलं राहणीमान, आपली सत्ता, श्रीमंती, संपत्ती, आत्ता आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ही अशाच उंचीची असती का? आता हे काय ज्ञानेश्वरीत पाहून सांगायचंय का? अरे त्यानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही ना, पण तक्रार करण्याचं कारण काय? त्यानं आमची काळजी घेतली ना. जिथे भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो. बरं, आता उन्हाळा तर सोडा, आता हिवाळा आहे ना, तरीही मी काल 40 गावून आलो. अनेक ठिकाणी आत्ता सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे. शेतीचा म्हणत नाही, मी पिण्याचा म्हणतोय. मग अनेक ठिकाणी आत्ता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तिथे भर उन्हाळ्यात आपल्या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी एक गुंठाभर मला कोरडं दाखवा जिथे पिकलेलं नाही. जो दाखवेल त्याच्याबरोबर सेल्फी काढेल मी तेव्हाच. ते कशा करता बोलतोय? अरे भौतिकदृष्ट्या त्यानं आमची किती काळजी घेतली आहे की त्यानं आम्हाला अमृतवाहिनीच्या काठावर जन्म दिला. अध्यात्मदृष्ट्या त्यानं आमची काळजी घेतली. काय काळजी घेतली? जिच्या काठावर ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तिच्या काठावर त्यानं आम्हाला जन्म दिला. हो, अमृत वचनं लिहिली गेली. आली मुखा वाटे अमृत वचने. जिथे जगाला ज्ञान देणारं तत्वज्ञान लिहिलं गेलं नेवाशाला, या प्रवरेच्या काठावर, आणि तिच्याच काठावर देवानं आपल्याला जन्म दिला. हे केवढं भाग्य आपलं. ज्ञानोबराचं जीवनचरित्र गोदावरीच्या तीरावर सुरू झालं आणि ज्ञानोबराचं जीवनचरित्र इंद्रायणीच्या काठावर समाधिस्थ झालं. पण ऐका, या दोन्हीही नद्यांना, या दोन्ही तीर्थांना पुराणामध्ये महत्त्व आहे आणि तरीही ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरी मात्र प्रवरेच्या काठावर, अमृतवाहिनीच्या काठावर लिहिली. याचं कारण आहे त्याच्याही मागे आपला उद्धार व्हावा ही भावना होती. भौतिकदृष्ट्या आपला उद्धार झाला आहे, पण अध्यात्मदृष्ट्या आपला उद्धार व्हावा याच्याकरता जसं या बागायताचा आपण फायदा घेतो ना या अमृतवाहिनीचा, तसा याही अमृतवचनाचा आपण फायदा घ्यावा ही त्याच्या मागची अपेक्षा होती. दुर्दैव असं आहे, आपल्यापैकी अशी अनेक माणसं की त्या माणसांच्या घरामध्ये सगळं आहे, ज्ञानेश्वरी प्रश्नचिन्ह आहे. माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबात आत्ता जेवढे मोबाईल आहेत ना, त्या मोबाईलची किंमत आहे 2 लाखापेक्षा जास्त. घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलची किंमत 2 पासून पुढेच आहे. गरीब कोणीच नाही मला माहिती, पण तरीसुद्धा 50 रुपयाची ज्ञानेश्वरी आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये नाही आहे. याचा अर्थ भौतिक गोष्टींचं महत्त्व कळालं आहे, पण अध्यात्मदृष्ट्या देवानं आम्हाला जरी जन्माचं स्वातंत्र्य दिलं नसलं तरी त्यानं आमच्यावर जी कृपा केली ना त्याचं महत्त्व कळालं नाही. जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही, तक्रार आहे आमच्या मनात. कोण म्हणते आम्हाला इथे जन्म नको होता, कोण म्हणतं ग्रामीण भागात नको होता, हायवेच्या कडेला पाहिजे होता, कोण म्हणतं महाराष्ट्रात नको होता, कोण म्हणते भारतात नको होता, कोणाला या जातीत नको होता, कोणाला गरिबीत नको होता, कोणाला मध्यमवर्गीयमध्ये नको होता, कोणाला काळा नको होता. मी कशा करता बोलतो?
अरे ज्याचं स्वातंत्र्य दिलं नाही त्याच्याबद्दलची तक्रार आहे. मृत्यूच्या संबंधाने तक्रार आहे आमच्या मनात. 25 वर्षाचा माणूस गेला, माणसं म्हणतात दुःख झालं. बरोबर आहे की त्याच्याबद्दलची स्वप्न होती अपूर्ण राहिली, दुःख आहे. 50 वर्षाचा माणूस गेला, माणसं म्हणतात दुःख झालं. तरी ठीक आहे की बाबा त्याच्याकडून त्यानं ज्या निर्माण केलेल्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचं लग्न झालं आहे, त्याची मुलं बाळ आहेत, पण अजून मुलं बाळ व्यवस्थित सेटल झाली नाही आणि म्हणून त्याच्या जाण्याचं दुःख आहे. उरलेल्या कुटुंबाची जबाबदारी शिल्लक आहे म्हणून. 75 वर्षाचा माणूस गेला तरी माणसं म्हणतात दुःख झालं. क्षेत्र कोणतंही असू द्या, साधारण 60-65 वर्षापर्यंत त्या माणसाच्या जीवनातल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या संपत असतात. त्याच्यानंतर 5-10 वर्ष त्या घरातल्या लोकांना त्यांची काहीतरी चांगली व्यवस्था करता आली. बाबा तुम्ही आमच्याकरता कष्ट केले तर तुमची काहीतरी चांगली सेवा व्यवस्था करता आली. सेवा नाही पण निदान व्यवस्था करता आली. आणि मग जर तो माणूस गेला तरी पण माणसं म्हणतात दुःख झालं. तुम्हाला हाईट सांगतो, 100 वर्ष जगलेला माणूस गेला ना तरी पण माणसं म्हणतात की बाबा दुःख झालं. 100 वयाचा माणूस गेलेला असतो आणि इथे बोलणारा माणूस असतो, म्हणत असतो की बाबा या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. 100ला डोंगर कोसळतो का? खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. बरं 100ला जर माणूस गेल्यावर आम्हाला दुःख होणार असेल, मग आमच्या मृत्यूचं वय किती निश्चित करायचं अशोकराव? अरे मृत्यूचं स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलं नाही ना. महाराज म्हणतात मग ज्या गोष्टी तुमच्या सत्तेत नाही त्याच्याबद्दलची तक्रार करू नका. याच्या उलट काय करा, ज्या गोष्टीची सत्ता तुमच्या हातात आहे ना त्याचा सदुपयोग करा. कशाची सत्ता आहे? देवानं आम्हाला या मृत्यू लोकामध्ये अनमोल किमतीचा जन्म दिला, आयुष्य दिलं, जीवन दिलं. बसा बाबा. आणि इथे त्यानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. हा देवाचा आमच्यावर उपकार आहे. जसं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही तसं त्यानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं नसतं आणि त्यानं ज्या चौकटीत ठेवलं तशाच चौकटीत आम्हाला जीवन जगावं लागलं असतं तर आम्हालाही मंदिरात जाता येतं, पण कुत्र्या मंदिराला, बैल डुकराला, गाई म्हशीला, पशुपक्षाला, इन्सुर शॉपात जाता येतं का? मंदिरामध्ये जाता येत नाही. त्यांचंही घर मंदिराच्या शेजारी असतं. पण त्या कुत्र्या मांजरांना मात्र बंधन आहे. त्यांना जन्म मिळाला पण स्वातंत्र्य मिळालं नाही. आम्हाला जन्मही दिला आणि स्वातंत्र्य दिला. आम्हाला परमार्थ साधना करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आम्हाला जगातल्या वाईट माणसांबरोबर चांगलं वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय. जे अन्याय, अत्याचारी, दुराचारी आहेत ना त्यांच्याबरोबर चांगलं वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय. जर देवानं आपल्याला वाईटाबरोबर वाईट वागण्याचं जर त्यानं आम्हाला वृत्ती ठेवली असती, तेवढं स्वातंत्र्य दिलं नसतं, तर मग त्या वाईट माणसात आणि आमच्यात काय फरक राहिला असतं? एखादा माणूस चुकीचं कर्म करतो, त्यानं जर आम्हाला सांगितलं असतं देवानं बाबा तुला जगायला इथे आहे पण तू जगायचं कसं? टीट फॉर टॅट, जसा समोरचा असेल तसं, जशास तसं जगायचं, असाच जर त्यानं आपल्या सगळ्यांचा स्वभाव दिला असता तर वाईटाबरोबर आम्हाला वाईट वागावं लागलं असतं, कारण त्याचं स्वातंत्र्य नसतं. आणि मग त्या वाईटात आमच्यात काय फरक राहिला असता? काही फरक राहिला नसता. म्हणून ज्याचं स्वातंत्र्य दिलं नाही ना त्याच्याबद्दलची तक्रार नको. ज्याचं स्वातंत्र्य दिलंय त्याचा सदुपयोग आम्हाला करता आला पाहिजे. तरी पण आमची अडचण अशी आहे, देवानं ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलंय त्या गोष्टीचा माणसं सदुपयोग करताना दिसत नाहीत. हो, त्यानं आम्हाला इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. माणसं दिवसभर जीवन जगतात, जिवंत असतात, आपलं आयुष्य व्यतीत करतात, पण ती माणसं इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करत नाहीत. देवानं आम्हाला लोक चांगले म्हणून चांगलं नाही, आम्हीच चांगले म्हणून चांगलं वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय, पण तरी मात्र लोक जो समोरचा जसा असेल ना त्याच्याबरोबर तसा वागण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जगप्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते नेल्सन मंडेला. बरोबर आहे का? नाव कमी जास्त असलं तर मला सांगा. हा माणूस पूर्वाश्रमीचा क्रांतिकारी पुरुष होता. जसे आपले राष्ट्रपुरुष आहे तसा त्या राष्ट्राच्या संबंधानं काही कार्य करता करता त्याला बंदीखान्यात जावं लागलं होतं. पुढे मात्र तो त्या राष्ट्राचा राष्ट्रपती झाला. एका दिवसाचा प्रसंग असा घडला. ऐकाय मावशा, इकडं पहा, इकडे मी कुत्र्याकडे काय पाहतो? कुत्र्यापेक्षा स्मार्ट आहे मी. इकडं पहा. काय सांगत होतो मी?
मला सांग, तुझं तुला ध्यान आठवत येत नाही का? ऐका, हे नेल्सन मंडेला एक दिवशी राष्ट्रपती असताना एका हॉटेलमध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था होती. मग त्यांचं जेवण यायला उशीर होता. बरोबरचे लोक त्यांच्याशी गप्पा मारत होते. तोपर्यंत शेजारच्या टेबलावर एक सद्ग्रस्त बसले होते आणि यांचं लक्ष त्या माणसाकडे गेलं. यांनी माणसाकरवी त्या माणसाला जवळ बोलावून घेतलं. पलीकडच्या टेबलावर बसलेला माणूस यांच्या शेजारी येऊन बसला. आता राष्ट्रपतीच्या शेजारी बसण्याचं सौभाग्य मिळालंय, शिवाय असंच काही गर्दीत जागा करून सेल्फी काढायला गेलेले नाहीत. मग त्यांनी सन्मानानं बोलवलेला आहे, माणूस पाठवून निरोप देऊन बोलवलंय म्हटल्यावर त्या माणसाचा चेहरा कसा असायला पाहिजे? आनंदी असला पाहिजे, बरोबर ना? आनंदी असला पाहिजे. पण तो माणूस राष्ट्रपतींनी आपल्याला बोलवलं म्हणून तो घाबरलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आहे. दोघांचंही जेवण येत होतं, दोघांचं जेवण आलं. जेवणाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी त्यांना विनंती केली, बाबा सोबत तुम्ही जेवण करा. अरे ही दुधात साखर आहे ना. राष्ट्रपतींनी शेजारी बसायला बोलवलं हेच मोठं सौभाग्य आहे. एका मिनिटाकरता बोलवलं असतं तरी पण मी माझी मेमरी फुल करून घेतली असते, एवढे सेल्फी काढले असते. तिथे त्याला सोबत शेजारी बसवलंय, पुन्हा त्यांच्या सोबत जेवण्याचा योग आहे. आता किती आनंद व्हायला पाहिजे, त्यानं किती छान गप्पा मारल्या पाहिजे, किती छान जेवण केलं पाहिजे. तो मात्र भीतीनं घाबरलेला आहे. त्याचे हातपाय थरथर कापतायत. जेवणाच्या कुठल्याही पदार्थाच्या चवीबरोबर त्याला रस नाही आहे. तो घाबरत घाबरत जेवण करतोय. त्याला घामाच्या धारा चालल्यात. तो प्रत्येक पदार्थ भीतीनं खातोय. सोबतचे लोक जेव्हा ही चर्चा पाहतायत, त्यांचं चित्र पाहतायत, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे काय, का बरं हा माणूस असा इतका घाबरलेला का बरं आहे? शेवटी त्यानं आपलं पटकन जेवण उरकलं, निरोप घेतला, तो निघाला. तो गेल्यावर सोबतच्या माणसाने विचारलं, तुमच्या सोबत तुम्ही ज्याला सन्मानानं जेवायला बसवलं, आम्ही वाट पाहतोय, आम्हाला कधी बसा म्हणताय, आणि तुम्ही ज्याला बोलवलं तो एवढा घाबरलेला होता, एवढी भीती त्याच्या मनामध्ये होती, त्याचे हातपाय थरथर कापत होते, तो तुमच्याकडे पाहत सुद्धा नव्हता, नजरेत नजर भिडून तुमच्याकडे पाहत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच आनंद नव्हता की मी राष्ट्रपतींच्या सोबत आहे. मंडेलाजींनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. त्याने सांगितलं, मी जेव्हा कैदी होतो त्यावेळेला राजकैदी म्हणून मी ज्या जेलमध्ये अटक होतो त्या जेलचा हा जेलर होता. बस. आणि त्या जेलमध्ये मी असताना जर मला भूक लागली, जर मला तहान लागली, तर राजकैद्यांची चांगली उत्तम व्यवस्था असते, म्हणून तर हे लोक इतके दिवस राहतात. मग ते तिथे माझी व्यवस्था होती, पण मी काही खायला मागितलं, काही प्यायला मागितलं तर हा दिवस दिवस देत नव्हता. आणि समजा दिलं तर पिण्याकरता दिलेल्या पाण्यामध्ये लघवी करून देत होता. पण तहानेनं व्याकुळ आम्हाला तशाच प्रकारानं त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये राहावं लागत होतं. आज पुढे हे राष्ट्रपती झाले म्हणजे आता त्या न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च पद काय आहे? राष्ट्रपती पद. त्या सोबतच्या माणसांना असा प्रश्न पडला की ज्या माणसानं कारण नसताना यांच्यावर अन्याय केलाय, त्याही माणसाला यांनी सोबत शेजारी बसवलंय आणि जेवणाचा योग त्यांना दिलाय. त्या सोबतच्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आणि त्यांनी सांगितलं, अहो संधी होती तुम्हाला आता, ज्यानं तुमच्यावर कारणानं अन्याय केला असता मला काही वाटलं नसतं, पण ज्यानं तुमच्यावर विनाकारण अन्याय केला आणि त्याही माणसाला तुम्ही तुमच्या सोबत बसायला दिलं, त्याच्याकडे सत्ता होती त्यावेळेला त्यानं त्याच्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि तुम्हाला त्रास दिला. आता तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही आता काय करायला पाहिजे होतं, तर आता त्याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायला पाहिजे होती. त्या मंडेलाजींनी उत्तर दिलेलं एवढं उत्तर घेऊन जा. मंडेलाजी म्हटले, त्याच्या हातात सत्ता होती म्हणून त्यानं दुरुपयोग केला आणि माझ्याशी वाईट व्यवहार केला, म्हणून आत्ता माझ्या हातात सत्ता आहे, म्हणून मी जर त्याच्याशी वाईट व्यवहार करेन तर त्याच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार राहील का? राहणार नाही. आता आपल्या सगळ्यांचं दैनंदिन जीवन आठवा. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जो आमिषाशी चांगला, आम्ही त्याच्याशी चांगले.
आणि जो आमच्याशी वाईट आम्ही त्याच्याशी वाईट. जो आमच्याशी बोलत नाही आम्ही म्हणतो मला त्याची काय आवश्यकता उरली नाही, आपणही त्याच्याबरोबर बोलत नाही. आम्ही संक्रांतीचे तिळगुळ सुद्धा जो अगोदर आमच्याशी गोड बोलतो त्यालाच देतो. जो आमच्याशी बोलत नाही आम्ही समोर आला तरी चुकूनही त्याला तिळगुळ देत. बोला ना, देत नाही. आमचा व्यवहार तसाच आहे. मी कशा करता बोललो? तत्वचिंतक सांगतो अरे कोणीतरी चांगलं म्हणून आम्ही चांगले, कोणीतरी वाईट म्हणून आम्ही वाईट. मग देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय, त्यानं आम्हाला कोणासारखंच बनवलेलं नाही. का बनवलं नाही त्यानं आम्हाला कोणासारखंच? याचं कारण आहे आम्ही कोणासारखंच जगू नये म्हणून त्यानं आम्हाला कोणासारखंच बनवलं नाही. ऐकताय तुम्ही? त्यानं आम्हाला कोणासारखंच का बनवलं नाही? त्यानं आम्हाला कोणासारखं दिसायला बनवलं नाही, त्यानं आम्हाला कोणासारखी बुद्धी दिली नाही, त्यानं आम्हाला कोणासारखं ज्ञान दिलं नाही, त्यानं आम्हाला कोणासारखं कर्म दिलं नाही, त्यानं कोणतीच गोष्ट आम्हाला कोणाच्या सारखी दिली नाही. अगदी दोन जुळी मुलं असतात, सगळ्यांना प्रश्न पडतो की बाबा हे जुळे आहेत, सेम टू सेम म्हणून त्यांचे फोटो येतात. एकाच माणसानं दोन वेगळे वेगळे कपडे घातल्यासारखे त्यांचे फोटो पाहायला मिळतात सोशल मीडियावर. बाहेरच्या माणसांकरता ती दोघं सारखीच आहेत, पण त्याच्या आईला विचारून पहा. जे दोघं जण आपल्याला दिसायला सारखेच दिसतात त्याच दोघांमध्ये त्याच्या आईला मात्र भेद कळतो का नाही कळतो? कळतो. याचा अर्थ काय? देव आम्हाला जन्माला घालताना आमच्याबद्दल त्यानं किती बारकाईने विचार केला आहे. एकाच आईच्या पोटी एका मिनिटाच्या फरकानं जन्माला घातलेल्या दोन मुलांना सुद्धा त्या देवानं सारखं बनवलं नाही. का बनवलं नाही? तत्वचिंतक सांगतो त्या दोघांनी एकमेकासारखं जगू नये म्हणून त्यानं आम्हाला एकसारखं बनवलेलं नाही. दुर्दैवानं आम्ही मात्र जगातल्या अनेक लोकांच्या सारखं जगण्याचा प्रयत्न करतोय. तो आमच्याशी चांगला आम्ही त्याच्याबरोबर चांगले, तो आमच्याशी वाईट आम्ही त्याच्याबरोबर वाईट. महाराज म्हणतात मग त्याच्यातून तुझ्यात काय फरक राहिला? कोणीतरी वाईट म्हणून कोणीतरी कोणाच्या बरोबर तरी वाईट आणि कोणीतरी चांगला म्हणून कोणाच्या बरोबर चांगला नाही. तत्वचिंतक सांगतो तू चांगला म्हणून तुला जगाबरोबर चांगलं जगता आलं पाहिजे. ते जगण्याचं स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलं आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये काय होतं बऱ्याच वेळेला, आम्ही जे काही चांगलं करतो आम्ही जे काही चुकीचं करतो त्या चांगल्या आणि चुकीच्याची आम्हाला लगेच कोणाकडून तरी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे अशी आमची अपेक्षा असते. घरामध्ये आजी आजोबा म्हणजे घरातली म्हातारी सासू सून असतात आणि ते घरामध्ये सासू सून असले की त्या सासूची खूप चांगली व्यवस्था ती सूनबाई करत असते. मग तिला जेवणाच्या वेळेला जेवण, चहा पाण्याच्या वेळेला चहापान, झोपण्याच्या वेळेला झोपणं, औषध गोळ्या देण्याच्या वेळेला औषध गोळ्या ते करत असते तिची ड्युटी म्हणून. ती सूनबाई खूप चांगली व्यवस्था करते आणि तिची जी नणंद असते ती नणंद येता जाता हे सगळं पाहत असते. तिला माहिती असतं ही म्हातारी तिला फोनवर वेळोवेळी सगळे अपडेट देत असते. पण त्या नंदेचा महाराज असा स्वभाव असतो, आपली भाऊजाई आपल्या आई वडिलांची कितीही चांगली व्यवस्था करत असली ना तरी ती नणंद मात्र दोन शब्द खर्च करून हिला काय व्हॉट्सअपला मेसेज पाठवत नाही का बाबा वा वा छान वहिनी तुम्ही खूप छान सगळं करताय म्हणून. ती कधीच पाठवत नाही. ती तिला सुविचार पाठवेल कोणाच्या ना कोणाचे कॉपी पेस्ट करून इकडचे तिकडे, पण हिचे दोन शब्द मात्र ती काही खर्च करत नाही नवनाशा का बाबा ठीक आहे तुम्ही वहिनी खूप छान करताय, तुमच्या मागे एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या मागे एवढी शेतीची धावपळ असते, पण तुम्ही खूप छान करताय, कधी पाठवत नाही. मग ही जी चांगली सेवा करते ना ही भाऊजी ही नाराज होते. पटकन ज्यांना दर्शनाला जायचे पिंडाच्या त्याने पिंडाच्या दर्शनाकरता जा. ते पण सगळ्या भावबंधांनी जाण्याची गरज नाही, नाहीतर माझा कटाळा आला म्हणून मग हां फक्त रक्ताच्या नात्यातल्या पिढीतले पहिल्या आणि दुसऱ्या. बरोबर बोलतो सुनील महाराज, चुकलं तर सांगायचं बरं. ही जी भाऊजाई असते ना ही खूप चांगलं करते, पण मग ही नणंद तिला चांगलं म्हणतच नाही म्हणून ही नाराज होते. मग ही जे भेटायला त्याला सांगते काय
म्हातारा म्हातारीचं आम्हीच करतो, पाहुण्या रावळ्याचं आम्हीच करतो, आल्या गेल्याचं आम्हीच करतो, बाकीचे डोकून पाहत नाही. ही तक्रार करायला सुरुवात करतो. ऐका, देवानं आम्हाला प्रत्येकाला आमची क्षमता पाहून भूमिका दिलेली आहे. त्यानं आम्हाला असंच पाठवलेलं नाही. माझ्यावर विश्वास नसेल, महाराजांना विचारा. अधिकार तैसा करू उपदेश, साये ओझे त्यासी तैसे देऊ. ज्याला जेवढं ओझं झेपणार आहे त्याला तेवढं ओझं त्याच्यासोबत दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या बाप म्हणून भूमिका करण्याची क्षमता आमच्यात आहे ना, म्हणूनच त्यानं आम्हाला बाप केलेला आहे. त्यानं आम्हाला आदर्श मुलगा म्हणून आमच्यामध्ये क्षमता आहे, म्हणून त्यानं आम्हाला मुलगा केलेला आहे. त्यानं आम्हाला कोणाचा तरी धाकटा केलंय, कोणाचा तरी मधला केलंय, कोणाचा तरी थोरला केलंय, असं आज योगायोगानं केलेलं नाही. मागच्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका असेल म्हणून त्यांना मला थोरला केलंय. जे पुढे आहेत ना त्यांचा मार्ग योग्य आहे, आम्ही त्यांना फॉलो केलं पाहिजे म्हणून त्यांना मला धाकटा केलेला आहे. मागच्या पुढच्यांमध्ये समन्वय आम्हाला ठेवता येण्या इतकी व्यापक बुद्धी आमच्यात आहे म्हणून त्यांना मला मधला केलेला आहे. त्यांना मला कोणाची तरी आई केलेलं आहे, त्यांना मला कोणाची तरी सून केलेलं आहे. ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यांना आम्हाला भूमिका दिलेली आहे. ऐका मावशाओ, जर नंदेमध्ये एखाद्या भाऊजाईला चांगलं करत असतानाही चांगलं म्हणण्याची व्यापक बुद्धी असती तर देवानं तिला नंदेची भूमिका दिली नसती. त्यानं या सुनेची आई केलं असतं तिला, कारण आईकडंच तेवढं व्यापक अंतकरण असतं. ही ननन म्हणून तिच्याकडं तेवढं व्यापक अंतकरण नाही आहे, म्हणून तिला नंदेची भूमिका दिलेली आहे. आणि तुमची अडचण अशी आहे, तुम्हाला असं वाटतं की 4 भिंतीत त्या नंदेनं लगेच चांगलं म्हटलं पाहिजे. अरे असं नाही. महाराज म्हणतात तुम्ही तुमचं कर्म करत राहा, तुमच्या कर्माचा एक दिवस हिशोब होणार म्हणजे होणार, चुकणार नाही. त्याचं आधी ठरलेलं आहे. कुठे ठरलेलं आहे? अरे 4 माणसामध्ये ती ननन तुम्हाला जर तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला चांगलं म्हणत नसेल ना, सोडून द्या, तिचा विचार करू नका. ती चांगली म्हणून तुम्ही चांगले नाही आहेत आणि ती वाईट म्हणून तुम्ही वाईट नाही आहेत. तुम्ही चांगले म्हणून तुम्ही तुमचं चांगलं काम करत राहा. इथे ज्या वेळेला तुम्ही याल ना त्यावेळेला या तुमच्या सासूबाईंची सगळी व्यवस्था कोणी केली, म्हणून आपोआप ही सगळी समोर बसलेली क्रीम आहे ना, या सगळ्यांना तुमचं सून म्हणून नाव घ्यावं लागणार आहे का नाही घ्यावं लागणार? घ्यावं लागणार आहे. मग तुमचं ऑडिट 4 माणसात झालं पाहिजे, 4 भिंतीच्या आतमध्ये, का तुम्ही केलेल्या कामाचा गौरव या 2000 माणसांमध्ये झाला पाहिजे? तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुठे कोणी चांगलं म्हटलं पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही चांगले म्हणून तुमचं कर्म करत राहा. तुमचं जे कर्म आहे त्या कर्माचा हिशोब एक ना एक दिवस होणार आहे. फक्त देवानं आम्हाला कोणत्या भूमिकेकरता पाठवलंय तेवढा विचार करत राहा. आनंद मिळवण्याकरता फार मोठी श्रीमंती, सत्ता, संपत्ती असावी लागते असं नाही. फार मोठं शिक्षण असावं लागतं असं नाही. आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला निर्माण करता येतो. फक्त आमची भूमिका काय आहे तेवढी भूमिका आम्ही समजावून घेतली पाहिजे. एसटीने एक पोरग प्रवास करत होतं. प्रत्येक स्टॉपला उठून उभं राहायचं, नवीन माणसाला जागा द्यायचं. प्रत्येक स्टॉपला उठून उभं राहायचं, नवीन माणसाला जागा द्यायचं. त्याच्या सोबतच्या माणसाला कळे ना की बाबा का बरं हे असं करतंय. शेवटच्या स्टॉपला जाऊन त्यानं विचारलं, बाबा का असं करतो? प्रत्येक वेळेला नवीन माणसाला बसायला जागा देतो आणि तू उठून उभा राहतो. इथे एसटीत कोणी कोणाला जागा देत नाही. 10 वेळेला नाक पुसलेला रुमाल ज्या सीटावर टाकला का ते सीट कोणाचं? ज्यानं रुमाल टाकला त्याचं. एसटीला अजून माहीत नाही रिझर्वेशनची पद्धत अशी असते म्हणून. हे सगळं, आणि तू मात्र प्रत्येक स्टॉपला नवीन माणसाला जागा देतो. त्या मुलानं दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. ते पोरगं म्हणतं, साहेब 17-18 वर्षाचं पोरगं, दिवसभर काम करून माझ्याकडे काही ऊर्जा शिल्लक राहते, पण मी गरीब आहे, आई नाही, वडील नाही, कोण नाही. मी कष्ट करतो, मजुरी करतो, एका शेटजीच्या घरी कामाला जातो. तिथे लोक काही ना काहीतरी मागायला येतात आणि ते शेटजी त्यांना काहीतरी देतात. गरजवंताला जेव्हा ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळतं ना, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते समाधान खूप विलक्षण असतं. दुर्दैवाने मी गरीब असल्यामुळे मी कोणाला काही देऊ शकत नाही, म्हणून मी ते समाधान मिळू शकत नाही. पण दिवसभर काम करून माझी काही ऊर्जा शिल्लक राहिली तर थकल्या भागलेल्या माणसाला एसटीत आल्यावर पहिली अपेक्षा असते मला कुठेतरी बसायला जागा मिळेल. आणि त्याला बसायला जागा दिल्यावर तो ज्या नजरेनं माझ्याकडे पाहतो ना, त्याच्यातलं ते समाधान मिळवताना मला आनंद वाटतो. म्हणून मी प्रत्येकाला बसायला जागा देतो. गोष्ट सोडून द्या, त्या गोष्टीचा भाग महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातून खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याची संधी आहे, सोय आहे. फक्त आम्ही त्या क्रियेतून आनंद मिळवण्याचा विचार मात्र आमच्याजवळ येत नाही. कुटुंब व्यवस्था नाकारून जर समाज व्यवस्था आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न विचार करत असलो, शक्य नाही.
तत्वचिंतक सांगतो आमच्याकडे क्षमता नसती तर आमच्याकडून अपेक्षा ठेवली नसती. हे बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्या अनेक वेळेला इंटरव्ह्यूला जातो, सरकारी सहकारी बाकीचं सोडा, खाजगी क्षेत्रामध्ये जरी 10-5 हजार रुपयाची नोकरी द्यायची असली तरी त्याची इंटरव्ह्यू म्हणजे त्याला त्या आपण जे काम देणार आहोत त्या कामाचं त्याला तेवढं तरी तात्पुरतं बेसिक ज्ञान आहे की नाही आपण तपासतो का नाही तपासतो ना. अरे मग 4-5-10 हजार रुपयाच्या पगाराकरता सुद्धा आम्ही जर क्षमता तपासून घेणार असलो तर त्यानं मला अनमोल किमतीचं जीवन दिलंय ना. त्यानं आमची क्षमता तपासली नसेल का? तपासलेली आमची क्षमता, फक्त त्यानं आम्हाला क्षमता पाहून ही भूमिका दिली आहे, याच्याकडे आमचा मात्र लक्ष नाही आहे. एखादी बाई ग्रामसेवक आहे किंवा माणूस आहे ग्रामसेवक, आता ग्रामसेवक असला तर त्याची भूमिका इतकी महत्त्वाची असते की एकमेकाचा जीव घ्यायला उठलेल्या विरोधी पार्टीच्या दोन्ही लोकांना सोबत घेऊन तो त्याचं गाव चालवतो, त्या गावाला आदर्श गावापर्यंत नेऊन पोहोचवतो. याचा अर्थ क्षमता आहे का नाही? आहे ना. वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या एकमेकाच्या कट्टर विरोधी असलेल्या लोकांना, शिवाय त्याच्या परप्रांतातल्या लोकांना, त्याच्या प्रांतातल्या नाही, तो जिथला जन्माला आलाय तिथल्या नाही, परप्रांतातल्या लोकांना, विरोधी एकमेकाचा विचार असलेल्या लोकांना आणि त्याचा आणि याचा रक्तानात्याचा संबंध नसलेल्या लोकांना सोबत घेऊन त्या गावाला आदर्श गाव करण्या इतकी क्षमता जर त्याच्यामध्ये असेल तर तोच माणूस पुन्हा घरी आल्यावर त्याच्या आणि त्याच्या सख्या भावाचं कुटुंब एकत्र असलं पाहिजे का विभक्त असलं पाहिजे? आता ज्ञानेश्वरी पाहून सांगून येता का? हे बघा, त्याच्याकडे जर क्षमता नसती ना तर लोकांनी अपेक्षा ठेवली नसती, पण त्याच्याकडे क्षमता काय आहे? रक्ताचा संबंध नसलेल्या परप्रांतातल्या एका जाती धर्माच्या नाही, विविध जाती धर्माच्या, विविध बुद्धिमत्तेच्या, विविध श्रीमंती गरिबीच्या वर्ग असलेल्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कोणी जर शिक्षक असेल तर 70-80 विद्यार्थी त्यांच्या वर्गात असतात. जुने आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तेवढे होते, आता 10-20 भरपूर झाले सगळ्या शाळेकरता. 70-80 विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेचे, वेगळ्या वेगळ्या प्रांतातले, वेगळ्या वेगळ्या गरीब श्रीमंतीच्या गटातले. त्या विद्यार्थ्यांना ते शिक्षक दिवसभराचे 8 तास सांभाळतात. नुसतं सांभाळतात का? नाही, त्या माणसांना आदर्श नागरिक बनवतात. माझ्यासमोर अशी अनेक माणसं आत्ता बसलेली आहेत, ती त्यांच्या कितीही लाख रुपयाच्या गाडीतून चालले तरी त्यांचे शिक्षक समोरून आल्यावर त्या शिक्षकांच्या पायात चपला असल्या तरी आपण दर्शन घेतो का नाही घेत? घेतो त्यांचं दर्शन, चपलासहित आपण त्यांचं दर्शन घेतो. जुन्या गुरुजी असतील, माध्यमिक शिक्षक, आपण लगेच त्यांचं दर्शन घेतो. का बरं? कारण त्यांच्याकडे अशी क्षमता होती की आमच्या आईवडिलांना आम्ही काय शिकलं पाहिजे याचं यथायोग्य ज्ञान नसतानाही त्यांनी आम्हाला सन्मार्गाला लावलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे क्षमता आहे. मग अशाच माणसाचं घरी आल्यावर त्याचे आणि त्याच्या भावाचे इकडे 80 सांभाळतो म्हटल्यावर इथले 4 सोबत असले पाहिजे का नसले पाहिजे? कोण म्हणलं तुला काय करायचं? माझा मुद्दा तो नाही आहे सुनील महाराज, माझा मुद्दा एक आहे, जर आमच्याकडे क्षमता आहे तर लोकांनी अपेक्षा ठेवणं गैर नाही. पण अडचण अशी आहे रमेश भाऊ, आम्ही आमची क्षमता पैसे मिळवण्याकरता जेवढी प्रकर्षानं वापरतो तेवढीच प्रकर्षानं आनंद आणि समाधान मिळवण्याकरता सुनील महाराज वापरत नाही. आणि कुटुंब व्यवस्था हे समाधान किंवा आनंद देण्याचं सूत्र आहे कसा साहेब, आणि समाज व्यवस्था किंवा नोकरी व्यवस्था ही पैसे मिळवण्याची व्यवस्था आहे. तुमचा व्यवसाय नोकरी असेल, सेवा असेल, शेती असेल, काही असू, ते तुमच्या उपजीविकेच्या साधनाची व्यवस्था करण्याची ती व्यवस्था आहे. कोणाची कमी असेल, कोणाची जास्त असेल, पण ते फक्त अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्याची केलेली व्यवस्था आहे. आणि आमचं जे कुटुंब आहे ते कुटुंब मात्र अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था नाही आहे, ते कुटुंब म्हणजे आम्हाला आनंद आणि समाधान देण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून देवानं आम्हाला कुटुंब व्यवस्थेतच का जन्माला घातलंय? जर आम्हाला एकटे राहिलो पाहिजे, मीच पाहिजे, फक्त माझंच कुटुंब पाहिजे, असंच जर पाहिजे ना, तर देवानं आम्हाला ब्रह्मचर्य आश्रम दिला असता. त्यानं आम्हाला गृहस्थ आश्रम दिला असता का? नाही. मग त्यांना ब्रह्मचर्य आश्रम दिला असता. ब्रह्मचर्य आश्रम गोकावी अक्षरे, मग तुम्ही तिकडे जा आणि तुमचं अभ्यास, अध्ययन, चिंतन करा, जगत कल्याणाच्या करता प्रार्थना करा, एकटे राहा.
त्यानं ग्रहस्थाश्रम दिलाय, कुटुंब व्यवस्था दिली. याचा अर्थ मागच्या पुढच्या सगळ्यांना सोबत घेऊन जगण्याची क्षमता आमच्यात आहे. आमच्या बरोबर उरलेल्या 3 आश्रमाची व्यवस्था करण्याची क्षमता आमच्यात आहे. आणि मग त्या सगळ्यांना आनंद देण्याची क्षमता आमच्यात असेल तर तशा प्रकारचं आमचं जीवन असलं पाहिजे. दुर्दैवानं तुम्हाला मला प्रत्येकाला अशा प्रकारचं अनमोल किमतीचं मनुष्य जन्म, जीवन आणि आयुष्य मिळालेलं आहे. परंतु मात्र आनंद देण्याची क्षमता असतानाही आम्ही तशा प्रकारचा व्यापक आनंद आमच्या कुटुंब व्यवस्थेबरोबर समाज व्यवस्थेला त्या ठिकाणी देत नाही, देताना दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला तशा प्रकारची ही मिळालेली भूमिका आम्हाला तशी सार्थपणे निभवता येत नाही. सगळ्यांना 100 वर्ष जगण्याची अपेक्षा आहे, परंतु सगळ्यांना 100 वर्ष जगण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. आजींचं वय मला 70 वर्ष सांगितलं, 63 वर्ष नाही, मला 63 सांगितलं होतं, पण म्हणलं तुमचं लक्ष आहे का नाही पाहू. 63 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं होतं. मला आल्या आल्या डोंगरे साहेबांनी सांगितलं की बाबा खरं म्हणजे सुखसुविधेच्या पटीत माणसाचं आयुष्य वाढायला पाहिजे. हळूहळू माणसाचं आयुष्य कमी व्हायला लागलं. कष्ट करणाऱ्या पिढीचं आयुष्य जर इतकं कमी होत असेल तर आत्ता जी नंतरची पिढी आमच्या बरोबरची आणि आमच्या नंतरची पिढी येते, ही पिढी कष्ट करते का काम करते? मी समारोप करतो 2 मिनिटात. कावळा आल्यावर बावळ्याचं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. एवढंच आहे का जाहीरपणे कोणी बोलत नाही म्हणून थोरात साहेब आमचं दुकान चाललेलं. पण ते आपणच आपलं तेवढ्या मानसशास्त्राचं ओळखलं पाहिजे म्हणून मी समारोप करतो. जर कष्टकरी पिढीचं आयुष्य जर अशा पद्धतीनं 60-65 वर थांबताना आपल्याला दिसत असेल तर जेवढी इथे तरुण मंडळी आमच्या संजू भाऊच्या बरोबरची, त्यांच्या बंधूंच्या बरोबरची इथे जमलेली आहे, अरुण भाऊच्या बरोबरची, त्या सगळ्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे की बाबांनो, एक पिढी आमच्यामध्ये होती, ही पिढी कष्ट करता करता आमच्यातून हळूहळू चाललेली आहे. आणि आता मात्र आपली जी पिढी आहे ही पिढी कष्ट करत नाही तर काम करते. जिथपर्यंत मला कळतं तिथपर्यंत कष्ट वेगळे आणि काम वेगळं आहे. या पिढीला पाण्यानं आंघोळ मिळत होती का नाही मला माहीत नाही, पण घामाची आंघोळ सुद्धा मला दिवसभरातून एकदा होत होती. आता आम्हाला घाम येण्याच्या करता जिमला जावं लागतं, इकडे त्यांना झुंबा डान्स करावा लागतो. याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या शरीरातले कष्ट मात्र थांबलेले आहेत. परंतु आम्हाला निरोगी आणि सदाचार संपन्न आयुष्य जगण्याच्या करता बाहेरच्या भौतिक श्रीमंती संपत्तीचं जसं महत्त्व कळालं आहे तसं या शरीराचं देखील आम्हाला महत्त्व कळालं पाहिजे. आणि म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे. सुधा महाराज, सुनील महाराज मला माफ करतील, मी पुढचं तीर्थयात्रे जाय चुकू नको हेड सांगणार नाही आहे. मी फक्त हे 3च सांगणार आहेत की जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पहा. भौतिक जीवनाचं तरी स्वहित, आमचं शरीर जोपर्यंत सक्षम आहे ना तोपर्यंत पहा. आणि एकदा भौतिक जीवनातलं तुमचा प्रपंच, ग्रहस्थाश्रम तुमचं जे आहे ते जरा सुस्थितीत झालं, मग मात्र तीर्थयात्रे जाय चुकू नको. तिथून पुढे मग तुम्ही आमच्यासोबत या. हे 2 जण तुम्हाला आळंदी पंढरपूरला घेऊन जातील. मी कशा करता सांगतो, तुम्हाला मला प्रत्येकाला ही देवानं दिलेली संधी आहे. दुर्दैवानं या मातोश्रींच्या जीवनामध्ये ही संधी राहिली नाही. मी समारोप अशासाठी करतो आहे की अचानक त्या आपल्यातून गेल्यात. त्यांना पूर्वाश्रमीचा कुठला आजार नाही, काही गोळी नाही, काही औषध नाही, आणि अशी अनेक माणसं आत्ता आपल्यामध्ये आहेत. तरी पण त्या अचानक आपल्यातून गेल्यात. त्यांना त्यांच्या पतीला काही सांगायचं असेल, तरुणपणामध्ये पती पत्नीचं नातं गरजेचं असतं, पण वृद्धापकाळामध्ये आवश्यक असतं. तरुणपणात गरजेचं आहे, पण म्हातारपणामध्ये पती पत्नीचं नातं हे आवश्यक आहे. सगळी माणसं जेव्हा त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतात त्यावेळेला एकमेकाच्या सोबत कोण असतं? हे 2 जण असतात. 10 दिवसापासून ते पती पत्नी एकमेकाला काही सांगू शकत नाही. त्यांना आपल्या अरुण भाऊला काही सांगायचं असेल, चिरंजीवाला काही सांगायचं असेल, सांगू शकत नाही. या मुलांना आपल्या आईला काही विचारायचं राहिलं असेल ते सांगू शकत नाही.
त्या मुलींना आईबरोबर बोलायचं असेल सांगू शकत नाही. त्या सुनांना आपल्या सासूकडून काही टिप्स घ्यायच्या असतील, काही विचारायचं असेल माहिती कुटुंबाची, परिवाराची, सांगू शकत नाही. सत्ता आपली आहे का देवाची आहे? सत्ता देवाची. आले देवाजीच्या त्या केल्या. चला पुढे. 10 दिवसापासून यांना त्यांच्याशी आणि त्यांना यांच्याशी बोलता येत नाही, कारण सत्ता देवाची आहे. आपल्या आजूबाजूला आत्ता अशी अनेक माणसं बसलेली आहेत, अशी अनेक तरुण बसलेले आहेत की जे राहायला आईबापाच्या घरात आहेत आणि त्यांना आईबापाबरोबर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तरी अनेक मुलं आईबापाबरोबर बोलत नाहीत. राहायला त्यांच्या घरात नाही आहे, आईबापाच्या घरात आहेत आणि तरी ते एकमेकाबरोबर बोलत नाही. सत्ता आपली का देवाची आहे? सत्ता आपली आहे. मग देवानं जे स्वातंत्र्य दिलं त्याचाच आम्ही सदुपयोग करत नाही, त्याचाच पुरेपूर आनंद घेत नाही, आणि तरी देवानं ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं नाही त्याच्याबद्दलची जर आम्ही तक्रार करत असू तर आम्हाला देवानं दिलेल्या दुःखाची तक्रार करण्याचा अधिकार नाही आहे. मला असं वाटतं जाताना आपण या गोष्टी समजावून घ्याव्यात की इथे आमच्या या कुटुंबातील, परिवारातील त्यांची जी दोन्ही मुलं आहेत, अरुण भाऊ, संजू भाऊ, यांना आपली आई गेल्याचं दुःख आहे. उरलेलं सगळं कुटुंब, परिवार आहे, परंतु अजून काही काळ ती थांबायला पाहिजे होती. भावना, भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. तर आताही आपण आपलं सगळं कुटुंब असलं पण आई नसल्यावर किती दुःख असतं हे या प्रसंगाला आल्यावर आम्ही शिकून घेतलं पाहिजे की माझ्या कुटुंबात माझी आई माझ्याकरता किती महत्त्वाची आहे. कारण उरलेले सगळे लोक सोबत आहेत, पण आई नसताना मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्या मुलींच्या डोळ्यात पाणी आहे, त्या सुनांच्या डोळ्यात पाणी आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये आमच्याकरता आमची आई, आमचा बाप, त्या आईबापाच्या करता त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांच्या मुली हे किती महत्त्वाचे असतात हे सगळं समजावून घेण्याकरता अशा दुःखद प्रसंगी हजारोच्या संख्येनं जमण्याची आपली हिंदू धर्म परंपरेतली पद्धत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात तर इथून जाताना अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था, त्यांच्यातलं नातं, त्या नात्यातलं प्रेम हे जपावं. ही मातोश्री माहेरी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होती, म्हणून इथे येऊन त्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये केला. त्या मातोश्री आपल्या सगळ्यांचं सुपरिचित व्यक्तिमत्व, वैकुंठवासी सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ यांचा या कुटुंब परिवारातला जरी सहवास त्या ठिकाणी संपलेला असला तरीसुद्धा मात्र त्यांच्या कार्यकीर्तीचा, कर्तृत्वाचा, त्यांच्यातल्या सद्गुणाचा, त्यांच्यातल्या आचारविचाराचा, त्यांच्यातल्या त्यागाचा आणि कष्टाचा सुगंध हा नंतरच्या परिवाराला निश्चितपणे आदर्श म्हणून, त्यांच्यातली काहीतरी प्रेरणा म्हणून मागे येत राहील, अशा प्रकारची भावना, भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जी काही त्यांच्या कुटुंबातील जी अनेक सगळी मंडळी आहेत, अरुण भाऊ हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांना गाव बांधिलकी जपणारा एक माणूस आहे. उपसरपंच ते विद्यमान आपल्या या गावचे. त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत संजयजी, शेती करतात. कन्या आहेत मीनाताई पावसे, त्या हिवरगाव पावसा या ठिकाणी आहेत. आणि आधी करून त्यांचे दीर गोरक्षनाथजी, संगीताताई, पुतणी योगेशजी, प्रियंका, असा सगळा हा मोठा परिवार आहे. विशेष करून आजच्या जाताना आपल्या या सगळ्या प्रवचनाचा सार म्हणून 2 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, देवानं आम्हाला ज्या जगण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे त्या जगण्याचा क्षणाक्षणाला सदुपयोग झाला पाहिजे, म्हणजे आम्हाला आमच्या जगण्यावागून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाची दुसरी गोष्ट जी कोणती असेल तर आम्हाला कुटुंब व्यवस्थेत जन्म दिला तर आम्हाला कुटुंब व्यवस्था सांभाळता आली पाहिजे. अर्ध्या मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो फक्त. त्याने सांगितलं अजून 10 मिनटं वाढवा, पण मी तेवढे 10 मिनटं वाढवणार नाही. अर्ध्या मिनटात एकच गोष्ट सांगतो फक्त. अनेक सगळी मंडळी आहेत, तेवढा आपला वेळ बरोबर कव्हर होणार आहे. अलीकडच्या काळामध्ये काल परवा पुण्या मुंबईला असलेले वृद्धाश्रम आपल्या गावांपर्यंत येऊन पोचले. आणि कुटुंब व्यवस्था आपल्या करिअरच्या कारणास्तव, ध्येयाच्या कारणास्तव, आपले गोल, आपली उद्दिष्ट, आपल्या मुलांचं करिअर या कारणानं कुटुंब व्यवस्था, आपली ग्रामीण भागातली कुटुंब व्यवस्था ही ढासळायला लागली. शंका अशी आहे, आत्ता जी मुलं आपल्या आईवडिलांची व्यवस्था करायला असमर्थ आहेत असं दाखवतात, ते असमर्थता आहे की कारण आमच्या मागे बाकीचे सगळे व्याप आहेत आणि हे सगळं सांभाळताना ते शक्य होत नाही. शंका अशी आहे, ज्या मुलांना आईवडिलांचा किमान 25 वर्ष तरी सहवास लाभलेला आहे, किमान 25 वर्ष, कारण आपण आत्ताची जी पिढी आहे ही सगळी पिढी आईवडिलांच्या सोबत राहून शिकलेली आहे.
मग ज्यांना किमान 25 वर्ष आईवडिलांचा सहवास लाभलाय ते आज नोकरी व्यवसाय उद्योगाच्या कारणास्तव जर त्यांच्या आईवडिलांना सांभाळण्याकरता किंवा वेळ देण्याकरता किंवा त्यांच्या सोबत राहण्याकरता असमर्थ असतील, असमर्थ या कारणानं की त्यांच्या मागे ड्युटी आहे, जबाबदारी आहे म्हणून, तर आता तुमच्या माझ्या बरोबरच्या सगळ्यांच्या पिढीची मुलं जन्माला आल्यापासून आपल्यापासून बाहेर आहे. ग्रामीण भागातली अजून आपल्या अकोले संगमनेरमधली नाही, पण जी मुलं आता पुण्याला मुंबईला राहतात, लाखाचं कोटीचे पॅकेज आहे, म्हणजे 12 15 तास ड्युटी आहे. मग एक तर सगळं सेटल होईपर्यंत पोरांना जन्म नाही, इकडून तिकडून नंतर नियोजनपूर्वक मुलांना जन्म दिला तर त्या मुलांना सांभाळण्याच्या करता काही पोरं बरी होती त्यांनी आपली आई नेली, काही सुना चांगल्या होत्या त्यांनी तिची आई नेली, काहींना दोघांच्याही चालत नव्हत्या, मग त्याने तिला दाईकडे कुठेतरी पाळणा घरात इकडे तिकडे ठेवलं. मग ते जन्माला आल्यापासून बाहेर आहे, ती आई राहायला बाजूला आहे, 10-12 तासानं येऊन पाहते, तिला चपात्या करायला त्राण नाही, ती येताना चपात्या घेऊन येते, घरी भाजी करते, तशा व्यवस्थेमध्ये राहते. पुन्हा ती पोरग जोपर्यंत छोटं तोपर्यंत पाळणा घरात, नंतर नॅशनल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुन्हा त्याला तशा प्रकारच्या त्या हॉस्टेलमध्ये, दिवसभर पोरग शाळेत राहते, संध्याकाळी हे दोघं येईपर्यंत काय करायचं, त्याने त्या मुलाकरता केअरटेकरची व्यवस्था केली. बघा बरं, त्याने त्यांच्या व्यवस्थेकरता काय केलंय, केअरटेकरची व्यवस्था केली. त्या मुलाला ती दिवसभर सांभाळते, येईपर्यंत खाऊ पिऊ घालते सगळं. संध्याकाळी हे दोघं जण आल्यानंतर मग ते सगळे सोबत राहतात, सकाळी पुन्हा वेगळे होतात. दिवसभर हे थकलेले असतात, दिवसभर ते पोरगं थकले असतात, संध्याकाळी झोपायच्या वेळेपुरते सगळे सोबत येतात, नंतर बाजूला जातात. म्हणजे शिकायलाच नॅशनल इंटरनॅशनल स्कूलमध्ये, त्याला नोकरी इथल्या सोसायटीत देता का, आहे का गुंजावळ्याच्या सोसायटीमध्ये? जे शिकायला इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला नोकरी देशात परदेशात, म्हणजे शिकायला तिकडे, जे नोकरीला तिकडे, ते सोयरीक करायला इकडे येते का आपल्याकडे मंगळापूरला? नाही, त्याची सोयरीक तिकडेच. पुन्हा त्यांना राष्ट्रीयत्व तिकडचं मिळालं पाहिजे म्हणून त्यांच्या पोरांचा जन्म कुठे? तिकडेच. आता माझी शंका सांगतो कातोरे साहेब, 25 वर्ष सोबत राहिलेली मुलं जर आत्ता त्यांच्या करिअरच्या कारणास्तव त्यांच्या आईवडिलांसोबत राहू शकत नसतील, तर जे जन्माला आल्यापासूनच बाहेर आहे ते पुन्हा घरी आल्यावर नंतर यांना सांभाळतील का? कर्माचा सिद्धांत माझ्यापेक्षा सुनील महाराज सुद्धा महाराज खूप चांगला सांगू शकतील. आम्ही लहान मुलांना केअरटेकर ठेवायला लागलो ना, त्याचा परिणाम मागच्या आठवड्यामध्ये मी 2 प्रवचनं केली, त्या दोन्हींना मधला विरोधाभास सांगतो. एका कुटुंबामधल्या त्या एका सासूबाईचा म्हणजे त्या आजीबाईची त्यांच्या दोन्ही सुनांनी 8 वर्ष त्या काठावर त्या क्वाटवर व्यवस्था केली, अतिशय उत्तम व्यवस्था. सगळ्यांनी बोलताना त्या आजीवर बोलले नाही, फक्त त्या 2 सुनांवर बोलले, कारण 8 वर्ष व्यवस्था करायची. आणि दुसऱ्या एका कुटुंबामध्ये मी दशक्रियाचं प्रवचन केलं, लांब गावाला केलं, गावाचं नाव सांगत नाही, कोणाचे पुढं पाहुणे निघतात, आम्हाला फिरायला लागते रात्री. दुसऱ्या एका कुटुंबामध्ये व्यवस्था केली, उत्तम कुटुंब, ज्याला मराठीत तुम्ही वेल सेटल म्हणाल असं कुटुंब. आणि त्या 6 मुलांनी मात्र त्यांच्या आईची व्यवस्था आजारपणामध्ये, त्यांच्या वडिलांची व्यवस्था आजारपणामध्ये केअरटेकर ठेवून केली होती. याचा अर्थ काय झाला, आम्ही मुलांकरता जर केअरटेकरची व्यवस्था केली तर आता पुढे गेल्यावर आमच्याकरता केअरटेकरची व्यवस्था होईल हे सांगणारा तो परिवार होता. सावध होई बापा सांगितलं ना सुद्धा महाराज, मला वाटतं हे याच्याकरता सावध होई बापा सांगितलंय की आत्ता जर ग्रामीण भागामध्ये केअरटेकर आला असेल तर याचा अर्थ अजून 5-25 वर्षाच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या नशिबाला ते येणार आहे. म्हणून समाज व्यवस्था जपा, पण त्याच्यापेक्षा कुटुंब व्यवस्था सुद्धा जपा, कारण उत्पन्नाच्या व्यवस्थेला पर्याय आहेत, समाधान आणि आनंदाला कुटुंब व्यवस्था सोडून दुसरा पर्याय नाही. माझं प्रवचन संपलं. मातोश्री सुगंधाबाईंना निरोप देताना आपण असा संकल्प या निमित्तानं करावा की बाबांनो, या मातोश्रीनी सासरी माहेरी जशी कुटुंब व्यवस्था जपली तसा संदेश आपल्या जीवनामध्ये घेऊन जावे ही भावना व्यक्त करतो. गावाचा सामाजिक कार्यामध्ये वेळ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी अरुण भाऊंना त्या ठिकाणी जन्म दिला. त्यांच्या दुसरे त्यांचे चिरंजीव संजय भाऊ, अशा सगळ्या या कुटुंब व्यवस्थेला सोबत घेऊन जगताना मातोश्री वयाच्या 63 वर्षी आपल्या सगळ्यातून गेल्यात. त्यांच्या जाण्याचं दुःख कुटुंबाला परिवाराला निश्चितपणे आहे, परंतु तरीसुद्धा मात्र
मी पूर्वप्रस्तावनेत बोललो की कोणाला किती आयुष्य मिळावं हे काही आपल्या हातात नाही, आपल्या सत्तेत नाही, पण मिळालेलं कसं जगावं हे आपल्या सत्तेत आहे. या मातोश्रींनी त्यांच्या त्या जीवनाचा सदुपयोग केला. म्हणून आज आपल्या सर्वांच्या वतीनं, देशमुख परिवाराच्या वतीनं, अकोले तालुका वारकरी संप्रदाय, श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट आणि रोटरी क्लब अकोल्याच्या वतीनं मातोश्रींना श्रद्धांजली समर्पित करतो. या निमित्तानं अनेक सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपल्या संगमनेर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष, अगस्ती देवस्थान आळंदीचे उपाध्यक्ष सुदामजी महाराज कोकणे, युवा कीर्तनकार वाणीभूषण, आपल्या सगळ्यांचंच सन्मित्र, स्नेही आणि गोड आवाज, गोड व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक सुनीलजी महाराज मंगळापूरकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक सगळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये सुरेशभाऊ थोरात आहेत. आदरणीय ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, या परिवाराबद्दलची माहिती सांगितली, ते आदरणीय रमेशभाऊ गुंजाळ आपल्या कारखान्याचे संचालक आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर आपल्या जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सगळ्यांचे स्नेही, धार्मिक, आध्यात्मिक सर्वांच्या कार्यामध्ये योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे आदरणीय RM कातोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे या परिवाराच्या वतीनं मला ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांचे सुरेशभाऊ कोकणे, ते शरदभाऊ कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रतिकृती व्यक्त करतो. आमचे सन्मित्र स्नेही सुनीलभाऊ कडलक ते या ठिकाणी आहेत. अनेक ज्ञात अज्ञात मान्यवर मंडळी, मला सर्वांचा नामपरिचय नाही, प्रेम, सद्भाव, श्रद्धा मात्र सर्वांच्या प्रती आहे. मी त्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाक्कृतीने या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महामुनी अगस्ती महाराज की जय, पंचायत समितीचे आपले उपसभापती नवनाथ शेठ अरगडे आणि आपण अनेक मान्यवर मंडळी, सगळं खरं म्हणजे सर्वांचा नामोल्लेख करता येईल, सगळ्यांच्या प्रतिकृती करतो. सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, या विधीच्या निमित्ताने परिवाराची विनंती स्वीकारून हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी जी प्रवचन सेवा केली, परिवाराच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीने, आपणा सर्व उपस्थितांच्या वतीने महाराजांना धन्यवाद देतो, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो. या विधीच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रामध्ये, समाजाच्या सेवेमध्ये असणारे बरेच मान्यवर उपस्थित आहेत. पैकी अशोकराव सातपुते पंचायत समिती सदस्य, विजयराव रहाणे सरपंच चन्नापुरी, गोरखराव नवले सरपंच मालदाड, अलकाताई गिरे सरपंच निमज, नवनाथ कातोरे सरपंच सांगवी, संदीप नागरे सरपंच ओझर, मच्छिंद्र कडलक सरपंच निमगाव भोजापूर, सुनीलराव थोरात, सुनीलराव कडलक व्हाईस चेअरमन शेतकी संघ, अनिलराव थोरात शेतकी संघ मॅनेजर, भाऊसाहेब सागर, श्रीकांत भुईर शिवक्रांती प्रतिष्ठान भिवंडी, अमोल गुंजाळ सदस्य गुंजाळवाडी, रामदास मुळे कामगार तलाठी, अण्णासाहेब पाटील थोरात, PY दिघे सर, श्री सहाय्यक नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, नानासाहेब कानवडे, बाळासाहेब कानवडे, सुरेश सानप, शरदराव कोकणे, रोहिणी तईद गुंजाळ, मेनानाथ शेळके, संदीप करपे, राजू खानेकर सरपंच वडगाव लांडगा, संदीप मालुंजकर, सुधीर कातोरे. आपणा सर्वांना कुटुंबाच्या वतीने धन्यवाद देतो. आपण या विधीच्या निमित्ताने आपला बहुमूल्य वेळ आपण या विधीसाठी दिला. आपणा सर्वांच्या भावना आपण या कुटुंबाप्रती व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांची भावना या कुटुंबाप्रती पोचल्या आहेत असं समजून आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने मी काही ठराविक मान्यवरांना श्रद्धांजलीसाठी निमंत्रित करीत आहे. त्यापैकी कुटुंबाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि नातेवाईकांच्या वतीने मी अध्यक्ष शेतकी संघ संगमनेर सन्माननीय संपतराव विष्णू पाटील डोंगरे
यांना विनंती करतो की आपण आपल्या उपस्थितांच्या वतीने भावना व्यक्त कराव्यात. हरिभक्तपरायण दीपक महाराज, उपस्थित हरिभक्तपरायण सुनील महाराज, हरिभक्तपरायण सुदाम महाराज आणि उपस्थित शोकाकुल सर्व बंधू आणि भगिनी, 10 दिवसापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ या मातेचं दुर्दैवी निधन झालं. 3-3.5 महिन्याचा थोडासा का आजाराचा त्रास तिनं तिच्या आयुष्यामध्ये काढण्याची वेळ आली. हे करत असताना उपचारासाठी खूप प्रयत्न झाले. आजार डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टर जयश्रीताई थोरात असतील, इंद्रजित भाऊ थोरात असतील, साहेबांनी खूप मोठे प्रयत्न करून सगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. टाटा हॉस्पिटलला ॲडमिशन झालं, सगळे उपचाराचे प्रयत्न झाले. परंतु नंतर पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर त्या आजारातून तिला वाचवणं अशक्य झालं आणि दुर्दैवी तिचं 10 दिवसापूर्वी निधन झालं. कुटुंबाचा जर आपण सगळ्या परिवाराचा इतिहास जर पाहिला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं हे कुटुंब, मोलमजुरी, रोजगार हमी, नाला बर्डिंग या सगळ्या गोष्टीमध्ये या महिलेनं काम केल्याचं आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी पाहिलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सावरत असताना बाजीराव नानांनं खूप कष्ट केले आणि हे सगळं करत असताना हा जो दुर्दैवी प्रसंग झाला, या प्रसंगानं हे कुटुंब अक्षरशः घायल झालेलं आहे. परंतु काही आजारांच्या पुढं आणि मनुष्याच्या आयुष्याच्या पुढं आपले हात टेकलेले असतात. म्हणून आपण आता वेगळं काही करू शकत नाही, परंतु या कुटुंबाला या दुःखाच्या संकटातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. समाजकार्यामध्ये 10-15 वर्षापासून ज्या वेळेला आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या हाताशी अरुणसारखं व्यक्तिमत्व आलं आणि खूप काम करण्याची त्याची इच्छा आणि त्या इच्छेतून बरेचसे बदल सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून आपण या गावामध्ये करू शकलो. बरीचशी विकास कामं मार्गी लावण्यामध्ये अरुणचा मोठा सहभाग आहे आणि त्याला सहकार्य करणारी जी मंडळी आहे तालुक्यातली, ती आज या दुःखाच्या प्रसंगामध्ये सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी झाला, परंतु आर्यम कातोरे साहेब असतील, नवनाथ भाऊ आरगडे असतील, हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत असताना गावाचे प्रश्न सोडण्याच्या बाबतीमध्ये जे अरुणना कामं नेले असतील गावाच्या वतीनं, ते सोडवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून हे सगळं करत असताना साहेबांचं सुद्धा गावावर खूप लक्ष. अरुण हाताशी आल्यानंतर मला बराच वेळा म्हणायचे साहेब की आता तुम्हाला पळणारा कार्यकर्ता आणि मोठी टीम तुमच्या हाताशी आहे, तुम्ही आता काय करायचं ते गावाचे प्रयत्न करण्यामध्ये खूप यशस्वी होणार आहात. आणि खरं आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. परंतु कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्यानंतर मनुष्य खचून जातो. माझी अरुणला आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जसा अरुणवर प्रसंग आला, आपण दुःखामध्ये सर्वजण सहभागी आहोत. यापुढे सुद्धा आपल्याला त्याला ताकद द्यायची आहे. तालुक्यातली सगळी मंडळी नावानिशी अरुणला आपल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सर्वजण करतो आपण, सर्वजण ओळखतात. सर्वांनी घरी सांत्वन करण्यासाठी दररोज खूप मोठी गर्दी असायची, सर्वांनी भेटी दिल्या. मी सर्वांना धन्यवाद देतो. प्रसंगामध्ये कार्यकर्त्याला उभारी देणं, दुःखामध्ये धावून येणं, ही जी आपली परंपरा आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली, ही आपण जोपासलेली आहे. आणि निश्चितच या प्रसंगानं अरुणचं दुःख कमी होईल, त्याच्या कुटुंबाचं दुःख कमी होईल, बाजीराव नानाचं सुद्धा दुःख कमी होईल अशी अपेक्षा आपण परमेश्वराकडे करूया.
गावामध्ये ज्या सर्व संस्था आहेत त्यामध्ये प्राथमिक शाळा आहे, माध्यमिक विद्यालय आहे, विकास सोसायटी आहे, सहकारी संस्थांमध्ये पतसंस्था असतील, दूध संस्था आहेत आणि गावातील सर्व शेतकरी बांधव आहेत. या सर्वांच्या वतीनं मी या माऊलीला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या परिवारानं आपल्या मातोश्रींच्या रक्षा इतरचता किंवा नदीमध्ये विसर्जित न करता समोर या दोन्ही झाडांच्यामध्ये एक चिंचेचं झाड या परिवारानं लावलं आहे. विशेष म्हणजे त्याला त्याने लगेच ट्रीगार्ड पण व्यवस्था केलेली आहे. नाहीतर नुसता सामाजिक उपक्रम करायचा म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून झाड लावलं जातं, फोटो पेपरला बातमी येते, पुढे त्याची व्यवस्था पाहिली जात नाही. परंतु डोंगरे साहेब आहेत, कासार साहेब आहेत, अरुण भाऊ आहेत आणि सगळे आजी माजी सगळे गावच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम ही स्मशानभूमी आपण या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. ही सगळ्या गावांच्या करता अनुकरणीय आहे आणि आज इथे सगळ्या गावचे सरपंच आलेले आहेत. अनेक सगळे सरपंच माझे सगळे सन्मित्र आहेत. मी सगळ्यांना अशा प्रकारची विनंती करतो की आपापल्या गावामध्ये आपण हा जर संकल्प केला तर एक 20 वर्षापूर्वीची प्रवरा आपल्याला पुन्हा अजून येणाऱ्या 10-5 वर्षात कातुरेसाहेब पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण हा संकल्प या निमित्तानं करावा. आणि ही जी आजची मी ज्या प्रवचनाच्या शेडमध्ये बसलो आहे तर ही शेड देखील या परिवारानं मातोश्री सुगंधाबाईंच्या स्मरणार्थ दिलेली आहे. निश्चितपणानं या चिंचेच्या झाडाच्या रूपानं आणि या शेडच्या रूपानं या मातोश्रींचा सुगंध सदैव दरवळत राहील. धन्यवाद महाराज. यानंतर उपसभापती पंचायत समिती सन्माननीय नवनाथ भाऊ आरगडे यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना थोडक्यात व्यक्त कराव्यात. आदरणीय सुगंधाबाई यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. सामाजिक आणि राजकीय जीवनातील अत्यंत जीवाभावाचा मित्र अरुण, गावाच्या विकासासाठी सातत्यानं झटणारा, प्रामाणिकपणे काम करणारा अरुण आणि त्याचे बंधू संजय या दोघांच्या त्या मातोश्री होत्या. आत्ताच आदरणीय संपतराव दादा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि शेवटच्या काही दिवसामध्ये दुर्धर आजार आला. त्या आजारातून वाचवण्यासाठी या परिवारानं, त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु वयाच्या 63व्या वर्षी त्यांचं दुर्दैवी आणि दुःखद असं जाणं झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या परिवाराला देवो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आपणा सर्वांच्या वतीने व महाराष्ट्राचे लोकनेते ज्यांनी या मातोश्रींना वाचवण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न केले, आदरणीय लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या प्रसंगी महाराजांनी अध्यात्माला एक चांगली जोड देऊन माणसाने जीवन कसं आनंदी आणि परोपकारी जगलं पाहिजे यासाठी कसं सुंदर असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मी आदरणीय देशमुख महाराजांचंही ऋण व्यक्त करून थांबतो. आज या ठिकाणी आपण मातोश्री स्वर्गीय सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी जमलो आहोत. या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी माणसाच्या जीवनात असलेलं आईचं महत्त्व आपल्या सर्वांसमोर विशद केलेलं आहे. अगदी त्याच उक्तीप्रमाणे ही माऊली जीवन जगली. ही माऊली जरी गेली असली तरी या गुंजाळ परिवाराला कष्टाचा, संस्काराचा वसा आणि वारसा देऊन गेलेली आहे. विशेषतः अरुणसारखा समाजसेवक त्यांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. अशा या आदर्श मातेला मी माझ्या गुंजाळ कुटुंबाच्या वतीने, आमच्या खांडगाव ग्रामस्थांच्या वतीने व राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मातोश्री सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ यांना अजून आज आपल्यातून 10 दिवस झालेत. त्यांच्या दशकरी या ठिकाणी आपल्याला दीपक महाराज यांनी प्रवचनरूपी सेवा दिली. मी सर्व नातेवाईकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. खरं तर त्या 2-3 महिन्यापूर्वी आजारी पडल्या आणि आपले अरुण गुंजाळ यांनी त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. नामदार बाळासाहेब थोरात असतील, इंद्रजित भाऊ असतील, डॉक्टर जे.सी. थोरात असतील यांनी खूप प्रयत्न केले. त्या बॉम्बेला होत्या, त्यानंतर घोटिया इगतपुरी या इथे दवाखान्यामध्ये सुद्धा होत्या, पण सगळं करूनसुद्धा त्या आपल्या त्या ठिकाणी राहिल्या नाहीत. खरं तर आपण पाहिलं की हे कुटुंब गावाच्या समाजकार्यामध्ये खूप अग्रेसर असतं. अरुणची माझी ओळख 2012 साली झाली, ज्यावेळेस या विभागातून जिल्हा परिषदला माझी मंडळी मीनाक्षी थोरात आणि या ठिकाणी रोहिणीताई गुंजाळ आल्यात, त्या पंचायत समितीला निवडून आल्या. तेव्हापासूनची आमची या ठिकाणी ओळख झाली आणि गावामध्ये
तो कोणत्याही पदावर नसतानासुद्धा गावात काही ना काही करण्याची अपेक्षा त्यांनी त्या ठिकाणी तो व्यक्त करायचा आणि हक्कानी कामं सांगण्याचा त्याचा त्या ठिकाणी सवय असायची. तुम्ही काही उदाहरण सांगायचं गेलं ते गावातील मंदिरं असतील तिथं बाकडे द्या, शाळा खोल्यांची त्यावेळेस नुकसान झालं होतं तर त्या दुरुस्त करून द्या, असं पदावर नसतानासुद्धा तो अपेक्षा करायचा. काल परवासुद्धा गावामध्ये कारखान्याच्या माध्यमातून एवढं दुःख असतानासुद्धा JCB बोलवला आणि सर्व गावातल्या काट्या त्या ठिकाणी काढून घेतल्या. अशी कायम धडपड त्याची या समाजकार्यामध्ये राहिलेली आहे आणि त्याच्यामुळंच तो आदरणीय नामदार साहेबांचासुद्धा एक असा चांगला आणि होतकरू असा कार्यकर्ता तयार झाला आहे की जो नामदार साहेबांना हक्काने फोन करून कोणतंही काम आज सांगू शकतो असा कार्यकर्ता या ठिकाणी निर्माण झाला आहे. खरं तर त्या मातोश्रीच्या जाण्यानं आमचं गुंजाळ कुटुंबीय असेल, सर्व नातेवाईक असतील व आपले सर्व कार्यकर्ते ज्यांना दुःख झाले ती सावरण्याची शक्ती ईश्वर आमच्या सर्व कुटुंबियांना देवो. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे शिर्डी मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं व राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. जय हिंद. मातोश्री परमादरणीय सौभाग्यवती सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं गुंजाळ कुटुंबाचं गुंजाळ परिवाराचं दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सुश्राव्य प्रवचन ज्यांचं आपल्याला झालं असं युवा कीर्तनकार आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आयुष्याचे माणसाचे 3 टप्पे असतात. एक तरुणपण असतं, एक बद्ध आयुष्य असतं आणि एक म्हातारपण असतं. आयुष्य जगत असताना तरुणपण हे आपलं निश्चितपणे चांगलं जात असतं, परंतु मध्य आयुष्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये अनेक कष्ट येत असतात, हालापेष्टा येत असतात. आणि त्या सर्व हालापेष्टा या मातेनं सहन केल्या. अनेक सुखाचे 2 घास चांगले खायचे, हे कुटुंब चांगल्या स्तरावर आलेलं असताना चांगले घास खायचे. तर गेल्या 3 महिन्यापूर्वी दुर्धर अशा आजाराने त्यांना ग्रासलं. प्रयत्न किती करावेत कुटुंबाने, अरुण भाऊने यांनी प्रयत्न किती करावेत, प्रयत्नांची परिसीमा ज्याला म्हणतो तशी परिसीमा या कुटुंबाने निश्चितपणे केली. आपणा सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांची देखील मदत त्या निमित्ताने लाभली. डॉक्टर हसमुख जैन जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांची मदत या निमित्तानं लागली. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांची मदत या निमित्तानं लाभली. SMT हॉस्पिटल असेल, टाटा मेमोरियल असेल, अनेक ठिकाणी खूप सारे प्रयत्न या कुटुंबाच्या वतीनं झाले. विशेष करून अरुण भाऊ असेल, संजीव भाऊ असेल, यांनी अत्यंत जीवापाड मेहनत या 3 महिन्यात केली. मला वाटतं या 3 महिन्यामध्ये मी अरुणचा चेहरा निहाळत होतो, अनेक वेळा त्याला भेटायचं. आणि त्यावेळेला तो एकाच चिंतेनं ग्रासलेला असायचं का आईच्या आजारपणाच्या चिंतेनं तो सतत ग्रासलेला असायचा. हे करत असताना त्याला गावची देखील अनेक गोष्टीची आठवण व्हायची. हे राहिलं ते राहिलं. अनेक जणांनी या ठिकाणी सांगितलं, सुरेशराव थोरात यांनी सांगितलं की संपतराव डोंगरे साहेबांना एक चांगला हँड, तरुणांमधला एक चांगला हँड या निमित्ताने निर्माण झालेला आहे. एक चांगला बिनीचा कार्यकर्ता या निमित्ताने या गावामध्ये तयार झालेला आहे. अनेक कार्यकर्ते, खरं म्हणजे तरुण कार्यकर्ते, निमज हे तरुण कार्यकर्त्यांची खाण आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप चांगले कार्यकर्ते निमजमध्ये तरुण कार्यकर्ते आहेत. ते सर्वजण आदरणीय संपतराव डोंगरे साहेब असतील, आदरणीय साहेब असतील, यांना ही मदत निश्चितपणे करत असतात. परंतु एक बिनीचा कार्यकर्ता या निमित्तानं अरुण भाऊ आहे. कुटुंब वत्सल जरी असला तो, त्यांनी सतत गाव बांधिलकी जपण्याचं काम मागील काळामध्ये केलेलं आहे. पद असो नसो, परंतु गावच्या विकासासाठी सतत पाठीमागं लागणं, एखाद्या गोष्टीचा फॉलोअप कसा करायचा असेल, एखाद्या गोष्टीचं पाठीमागं कसं लागायचं असेल आणि ते कोणाच्या पाठीमागं लागायचं असेल, तर जे शिकायचं असेल तर अरुण गुंजाळ यांच्याकडून शिकलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. अशा मातेचा सुपुत्र या निमित्ताने जन्माला येणं हे देखील या गावचं भाग्य आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मी मानतो. खरं म्हणजे आदरणीय बाईंच्या जाण्यानं हे कुटुंब निश्चितपणे पोरकं झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांचं आत्ता आरामाचं आणि आपला मुलगा, आपले मुलं काय करतात हे आनंदानं पाहण्याचं वय या निमित्ताने होतं. 63 वय हे काही जाण्याचं वय निश्चितपणे नाही आहे. परंतु एक छोट्याशा क्षुल्लक आजारापासून सुरुवात झाली आणि 3 महिन्यात त्यांची आयुष्याची ज्योत या निमित्तानं मालवलेलं आहे. जाण्यानं खूप मोठं दुःख या परिवारात निश्चितपणे झालेलं आहे. आपण सर्वजण त्यांच्या परिवाराच्या या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी होऊयात. त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे त्यांच्या कुटुंबामध्ये एक पोकळी या निमित्तानं निर्माण झालेली आहे. मग त्यांच्या नावाप्रमाणे निश्चितपणे त्यांनी जे कार्य केलेले, त्यांनी जे कष्ट केलेले, ते सुगंध, त्याच्या नावाचा सुगंध हा त्यांच्या कुटुंबामध्ये, सर्व समाजामध्ये निश्चितपणे दरवळत राहील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सर्वजण त्यांच्या
कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होऊयात. मी माझ्या कातुरे परिवार, सांगवी ग्रामस्थ, आपल्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं मातेच्या चरणी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. परमेश्वराला प्रार्थना करतो की मातेच्या आत्म्याला चिरशांती लाभेल. धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख, श्री हरिभक्तीपरायण सुनील महाराज मंगळापूरकर, तालुक्यातील सर्व स्वराज्य स्थानिक संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोयरे मित्रमंडळी, कैलासवासी मातोश्री सुगंधाबाई बाजीराव गुंजाळ या माऊलीला आपण दशक्रिया विधीच्या निमित्ताने शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी दुःखित अंतकरणाने जमलेलो आहोत. गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांची असणारी प्राणज्योत मालवली. वारीच्या आधी मी त्या माऊलीला भेटून गेलो, तेव्हाच खऱ्या अर्थाने माऊलीच्या मृत्यूचा संकेत मला जाणवला होता. खरं तिचं जाण्याचं वय नव्हतं. आता साहेबांनी सांगितलं की ज्या वयामध्ये खऱ्या अर्थाने आयुष्याचे आणि सुखाचा उपभोग घेण्याची जो कालखंड असतो, त्या कालखंडामध्ये त्या माऊलीचं जाणं झालेलं आहे. खूप दुःखावं अशा प्रकारची गोष्ट या परिवारामध्ये घडलेली आहे. अरुणच्या दृष्टिकोनातून, बाजीराव दादाच्या दृष्टिकोनातून खूप दुःखदायी घटना घडलेली आहे. महाराजांनी सांगितलं की म्हातारपणामध्ये पत्नी ही आवश्यक असते आणि अरुणला आईची गरज होती, पण खऱ्या अर्थाने आईचं प्रेम मला वाटतं ज्या कालखंडामध्ये उभारी घेण्याकरता आवश्यक होतं, गरजेचं होतं, तेच प्रेम आणि सावली अरुणची गेलेली आहे, बाजीराव दादाची आणि म्हातारपणाची काठी गेलेली आहे. माणूस किती मोठा झाला, पण ज्या दिवशी आपली आई जाते त्या दिवशी तो छोटा होतो. आई गेल्यानंतर त्याचं बालपण संपतं, त्याला त्याची सावली जाते आणि इतरांची सावली त्याला बनावं लागतं. म्हणूनच काय त्याला कल्पना सुचली की आपण आपली सावली गेली, पण आज या सर्व प्रवचनकारांना आपल्या मातेच्या आणि स्मरणार्थ सावली अरुणनं केलेली आपल्या आईच्या आणि स्मरणार्थ ही कायमच आठवणीत राहणार आहे. अरुण अतिशय हळव्या मनाचा आहे, खूप हळव्या मनाचा आहे. खरं तर तो एवढ्या दुःखदायी आणि घटनेमध्ये तुमच्या सर्वांचा आधार त्याला अपेक्षित आहे. खूप हळव्या मनाचा आहे तो. काही गोष्टी त्याला जर खटकल्या तर तो मला फोन करतो, असं का महाराज? खूप खऱ्या अर्थाने त्याला आधाराची गरज आहे आणि इतरांच्या आधाराने माणसाला कार्य करण्याची खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळत असते. हा माझा अनुभव आहे, त्यातलाच तो प्रकार आहे. तो समाजसेवेचे काम करतो, आम्ही संप्रदायाचं काम करतो, पण हे सगळ्यात तुमच्या आधाराने. आधाराची माणसाला खूप गरज असते. पहिला प्रथम तर आपल्या आईचा आधार, आपल्या बापाचा आधार. आई बाप आयुष्याला पुरत नाही, पण समाजामध्ये अशी मातृतुल्य पितृतुल्य अशा प्रकारची व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने जोडल्यानंतर ती जगण्याची ऊर्जा, पुढे काम करण्याची ऊर्जा मिळत असते. त्यातला अरुण आहे. आणि म्हणून अशा खऱ्या अर्थाने या मातोश्रीला या परिवारातून जाणं झालेलं आहे. आधाराची अरुणला गरज आहे, त्या परिवाराला गरज आहे. मी खऱ्या अर्थाने आईचं जाणं हे जाण्याचं वय नव्हतं, पण घडलेली गोष्टी. माणूस पराधीन आहे. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक तेवी आहे बाळा खेळ माणसाचा, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि म्हणून अशाही या वयामध्ये त्या माऊलीचं जाणं झालं आहे. उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि संगमेर तालुका आणि अकोले तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं या माऊलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. येणे वाघ यज्ञ तोषावी, तोषो निमज द्यावी, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्मा सुरे पाहो, जो जीवांचील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी
मंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमी जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोयरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये द्रष्टा अदृष्ट विजये होवा बेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हाओ येल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिकावर्ध हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय प्रवरा माती की जय धन्यवाद।